पाप होण्याचं कारण काय? धर्म आणि अधर्म. का हो महिला मंडळ, तुम्ही का बरं सुनेसोबत अधर्माने वागता आणि लेकीसोबत धर्माने वागता? बरोबर आहे का? सासऱ्यानं काय केलं? 3 लिटर दूध काढून आणलं, लेकीच्या हातात दिलं. लेक गडबडीने जात असताना दरवाजाला कॅटली लागली आणि 3 लिटर दूध सांडून गेलं. आई म्हणते सांडू दे सांडू दे, टेन्शन नको घेऊ, सांडू दे ग, काय फरक पडतो. बरोबर आहे का? सांडू दे, मी भरते, नको तू सावरू, मी आवरते. बरोबर आहे? म्हणता नाही असं का हो? दुसऱ्या दिवशी पण सासऱ्यानं दूध काढून आणलं, 3 लिटर दुधाची कॅटली होती, सुनबाईकडे दिली. काल पोरीनं सांडवलं, आज सुनबाई तू घे. सुनबाईने घेतलं, गॅसवरती 3 लिटर दूध तापवायला ठेवलं आणि सुनबाई घर झाडू लागल्या. घर झाडत असताना दूध हुतू गेलं. किती गेलं? अर्ध लिटर गेलं. सासूबाई किती वेळ ओरडल्या, किती शिव्या दिल्या? अर्धा तास शिव्या दिल्या. दररोज तुझं असं आहे, कधी एक काम नीट करत नाहीस. काय झालं होतं? अर्ध लिटर दूध गेलं, सगळी साय सांडून गेली. किती तुला सांगावं? अर्धा तास. मग काल का बोलल्या नाही हो? काल 4-5 तरी द्यायच्या की लेकीला. नाही हो, नांदून आलेली पोरगी आहे, नांदून आलेलं लेकरू आहे. तुमचं लेकरू आहे आणि सून का पाखरू आहे का? ते कोणाचं तरी लेकरू आहे का नाही? मग त्यांना का ओरडता तुम्ही? तिच्यासोबत अधर्माने वागता आणि लेकीसोबत धर्माने वागता. बरं सुनबाई, एकाची बाजू नाही बरं का. सुनबाई, तुम्ही काय करता? आईसोबत धर्माने वागता आणि सासूसोबत अधर्माने वागता. आई जर आजारी पडली तर एवढा कांगावा करता की माझी आई आजारी पडली, मला जाऊ द्या, माझ्या आईची सेवा करायची. तुम्ही जाता, गोडधोड आईला करून खाऊ घालता आणि सासू जर आजारी पडली नाटक करायला म्हणता. काही झालं नाही, नाटक करायला म्हणता. का हो? आईसोबत धर्मानं आणि सासूसोबत अधर्मानं. बरं जाऊ द्या, सासू वारली तरीही रडता, आई वारली तरीही रडता. आता आमच्या वृद्धापकाळातल्या आई रडता, पण भाव एक आहे का? माझं वात्सल्य गेलं, माझी आई गेली म्हणून रडताय. आणि सासूसाठी काय बरं रडताय? एक सुनबाई रडत होत्या, सासूच्या अंगावरती पडून रडत होत्या. मग तिची मैत्रीण आली म्हणाली, का ग एवढं प्रेम होतं का बरं सासूवर तुझं? एवढं अंगावर पडून रडतेस कशासाठी? तिने आतल्या खोलीमध्ये नेलं आणि म्हणाली मैत्रिणीला, अगं तुला माहित नाही, तुला माहित नाही कपाटाच्या चाब्या कुठे कमरेला ठेवल्यात की काय पाहते म्हणाली. अंगावरती पडू पडू. भाव कसा आहे? रडायली, पण भाव किती भिन्न आहे पहा. चाबीसाठी, सासूच्या तिजोरीसाठी सासूसाठी रडता आणि आईसाठी वात्सल्य गेलं, प्रेम गेलं म्हणून भाव वेगळा आहे. का हो? का बरं? ह्याचं कारण काय? ह्याचं रिझन काय? धर्म अधर्माचं कारण काय? तर धर्म अधर्माचं कारण आहे राग आणि द्वेष. प्रत्येकाला शास्त्रात कारण. तुमचा प्रत्येक पाऊल कोणत्या दिशेने पडतोय, प्रत्येक शब्द तुमचा कसा पडतोय, याला शास्त्र आहे. पण आम्ही शास्त्र बघतच नाही. आणि कीर्तनातही आम्हाला शास्त्र ऐकायची आवड नाही. इथंही आम्हाला मनोरंजन लागतं, इथंही आम्हाला विनोद लागतो, आम्हाला फोन येतात.
म्हणलं ताई यावर्षी 1-2 फोन आले. म्हणले तुम्ही जोक करताय का? मी म्हणलं मी काय जोकर आहे का? मी कीर्तनकार आहे. म्हणलं जोकराने जोक करावा. मी म्हणले काय सर्कस आहे का तुमच्या गावामध्ये? तुमच्या गावामध्ये? ते म्हणाले नाही अखंड शिवनाम सप्ताह. मग मी म्हणलं तिथं कीर्तन करणार जोक नाही करणार. इथं सुद्धा आम्हाला विनोद लागतो, इथं सुद्धा आम्हाला मनोरंजन लागतं. नाही हो, इथं फक्त तुम्हाला शास्त्र कळालं पाहिजे आणि तुमच्या प्रत्येक पावलाला शास्त्र आहे. काय रिझन आहे हो? त्याचं रिझन आहे धर्माचं रिजन, धर्म अधर्माचं रिजन आहे राग द्वेष. तुमचे ज्याच्यावरती प्रेम आहे त्याला म्हणतात राग, संस्कृतामध्ये त्याला राग म्हणतात. आणि ज्याच्यासोबत तुम्ही धर्माने वागताय त्याच्यासोबत तुमचं प्रेम आहे, त्याच्यावरती तुमची प्रीती आहे. आणि ज्याच्यासोबत तुम्ही अधर्माने वागताय त्याच्यावर तुमचा राग आहे, तुमच्या मनामध्ये द्वेष आहे, द्वेष आहे. मग राग द्वेष हे धर्म अधर्माचं कारण आहे. का हो? हे राग द्वेष कुठून निर्माण होतात? ह्याला पण कारण आहे ना. कुठून निर्माण झाले राग द्वेष? कुठून आले? ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितले माऊली. ऐसी ही शब्दांची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेथे द्वेष उपजती श्रवण इंद्रियाद्वारा. ऐसी ही शब्दांची व्याप्ती. आमच्या श्रवण इंद्रियानं जर आमच्या विरोधात प्रतिकूल शब्द ऐकले तर त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो. आणि आमच्या श्रवण इंद्रियानं आमच्याविषयी अनुकूल शब्द ऐकले तर आमच्या मनात त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं. आणि सिद्धांत शिखामणी मध्ये तर जगद्गुरु रेणुकाचार्यांनी सांगितलंय, इंद्रियाला समस्ताना स्वार्थेषु सती संगमे रागो जायतो द्वेषस्तो योगी परिवर्जयेत. इंद्रियाला समजताना, एक श्रवण इंद्रिय नाही, समस्त इंद्रिय आमची. आम्ही जर डोळ्याने सुंदर एखादे रूप पाहिलं तर आमच्या डोळ्यात त्याच्याबद्दल प्रीती निर्माण होते. आणि आमच्या डोळ्याने जर कुरूप वस्तू पाहिली तर द्वेष निर्माण होतो. आमच्या घ्राणेंद्रियाने, नाकाने जर सुंदर सुगंध घेतला अत्तरचा तर त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रीती निर्माण होते. आणि घाणेरडा वास घेतला एखाद्या जनावराचा, मेलेल्या जनावराचा, तर त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी तुमच्या अंगावरती गरम गरम उकळतं पाणी टाकलं, काय हो? द्वेष की राग? काय प्रेम वाटेल का? द्वेष वाटेल ना. आणि तेच जर पाणी तुम्हाला हिवाळ्यात टाकलं तर प्रेम. हे त्वचेतून निर्माण होणारे रागद्वेष आहेत. म्हणून समस्त इंद्रिय समस्त द्वेषाची आणि रागाची उत्पत्ती कुठून झाली? याची उत्पत्ती कुठून आहे? धर्म अधर्माची उत्पत्ती द्वेषा रागातून झाली. आणि रागद्वेषाची उत्पत्ती कुठून झाली? त्याच्यासाठी अनुकूल प्रतिकूल भावना, अनुकूल प्रतिकूल भावना. मग या अनुकूल प्रतिकूल भावना कुठून निर्माण झाल्या? तर हे आमच्या विषयातून निर्माण झाल्या. आता अनुकूल प्रतिकूल तुम्ही सांगा. कपिलधार क्षेत्र सर्वांनी पाहिले, कपिलधार क्षेत्र सर्वांनी पाहिले. आज आमच्या आदरणीय मनोहर धोंडे सरांच्या अथक प्रयत्नामुळे तिथे सुधारणा झाल्या. खरंच त्यांच्याही चरणी दंडवत. तिथे सुधारणा झाल्या. आज आपण तिथे वस्ती करून राहू शकतो. 1-2 दिवस तिथे आपण राहू शकतो. लाईटची व्यवस्था झाली, रस्त्यांची व्यवस्था झाली, पाण्याची सर्व व्यवस्था झाली. परंतु 400 वर्षापूर्वी आमचे राष्ट्रसंत गुरुमाऊली शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीने अथक परिश्रम, आमचे अण्णा सुद्धा असतील बरं का, पहिल्या पदयात्रेत जाताना रस्ते नव्हते आणि अशा आमच्या राष्ट्रसंतांनी परिक्रमा तिथे केली, पदयात्रा केल्या. किती कठीण मार्ग होता. 400 वर्षापूर्वी माऊलीने तिथे वास्तव्य केलं. मन्मथ माऊलीने काय होतं तिथं? मुंजा महिषासूर सकळा व्याघ्र
तुम्ही. आमचे माऊली तिथे राहायचे. सर्प व्याघ्रांची खोरी होती. ते सर्प होते, वाघ होते. मग माऊलीला अनुकूल प्रतिकूलतेचा त्रास झाला नाही का? सांगा ना. तिथे वाघ होते, सिंह होते. मग त्यांना संतांना लोक शिव्या देतात ना, त्याच्यावर काही परिणाम होतो का संतांवर? काहीच नाही. वाघ सर्पाच्या खोरीमध्ये माऊली राहायची आणि हजारो ऋषीमुनी जंगलामध्ये तपश्चर्या करायचे. आतापर्यंत तुम्ही 18 पुराणांपैकी एखाद्या पुराणात ऐकलंय का की एखाद्या ऋषीला वाघाने खाल्लं? तुम्ही पुराण वाचलेले आहे. एखाद्या ऋषीला वाघाने खाल्लं? कधीच नाही. का हो? का नाही? तर त्यांच्या बुद्धीमध्ये भेद नव्हता. अनुकूल प्रतिकूलचं रिझन काय आहे? तर भेदबुद्धी आहे. त्यांच्या बुद्धीमध्ये भेद नव्हता. बुद्धी विषम नव्हती, तर बुद्धी ही समबुद्धी होती. दृष्टी समदृष्टी झालेली होती. नाही फरक पडत. म्हणून तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त जर शुद्ध झालं तर सर्प वाघ हे मित्र होतात. त्यांच्या साधनेने, त्यांच्या भक्तीने, त्यांच्या प्रेमाने तिथलं जे वातावरण आहे त्यांच्या भोवती वलय केलं असतं, प्रेमाचं पवित्र झालेलं असतं. आणि हिंस्र पक्षी सुद्धा स्वतःचा तिथे स्वभाव, हिंस्र स्वभाव सोडून देतात आणि सगळे तिथे प्रेमाने वागतात. मग तिथे अनुकूल प्रतिकूलता राहत नाही, कारण त्यांची बुद्धी अभेद झालेली आहे. एक सुंदर दृष्टांत सांगते बरं. एक सुंदर दृष्टांत आहे. जसं कर्नाटकमध्ये उडतुडी गावच्या आमच्या अक्कमादेवी आईसाहेब आणि त्याच योग्यतेच्या काश्मीरमधल्या योगेश्वरी आईसाहेब, मला वाटते समकालीन असाव्यात. दोघींचेही जीवन चरित्र समान आहे. अक्कमहादेवी ह्या स्वतःहून घरातून बाहेर पडल्या, तर योगेश्वरी आईसाहेबांना घरातून बाहेर काढलं गेलं महिला मंडळ. का हो? त्यांना का बाहेर काढलं? तर त्यांचं जे चित्त होतं संसारात नव्हतं. 12व्या वर्षी लग्न झालेलं. पूर्वी लहानपणी लग्न व्हायचं. 12व्या वर्षी लग्न झालेलं. आईसाहेब भांडी घासताना शिवभजन, पाणी भरताना शिवभजन, स्वयंपाक करताना शिवभजन, कपडे धुताना शिवभजन, पतीला जेवायला वाढताना शिवभजन. काहीच नाही. चित्त तिथे विलीन झालेलं होतं. म्हणून जगद्गुरु रेणुकाचार्य फार सुंदर सांगतात, परिपूर्ण महानंदे परमाकाश लक्षणे शिवे विलीन चित्ताश भूतोज्ञान्तरे कटाश्वार. माऊलीचं चित्त परिपूर्ण आनंदामध्ये चित्त विलीन झालेलं होतं. कशाचंच भान नव्हतं. भूतोज्ञान्तरे कथा, प्रपंचाच्या कथा तिला आवडतील काय? प्रपंच तिला आवडेल काय? संसार तिला आवडेल काय? संसारात तिचं मन रमेल का? आनंद उपभोगत असताना जेव्हा उत्कृष्ट भोग दृष्टीस पडतो, तेव्हा निकृष्ट भोग माणसाच्या वृत्तीतून आपोआप वजा होतो. संसार वजा झालेला होता. घरचे म्हणाले ही वेडी आहे, आता हिला काय घरात ठेवून घेण्यात काही फायदा नाही. घरातनं बाहेर काढलं पती आणि सासू सासऱ्यांनी. माऊली घराच्या बाहेर पडली. नको म्हणाली तुमचे कपडे सुद्धा, काहीच नकोय मला, कपडे सुद्धा काढून टाकले. आणि जसं अक्कमहादेवी आईसाहेब फिरायच्या तशी ती फिरायची. मग तिला कोणी टिंगल करायची, तिला कोणी खडे मारायचे, तिची कोणी चेष्टा करायची, तिला कोणी गोडही बोलायचं. जे सज्जन मंडळी आहेत त्यांच्या मनामध्ये तिच्याविषयी प्रेम वाटायचं. कोणी तिचं दर्शनही घ्यायचं, कोणी तिला खायलाही द्यायचं. मग एकदा असंच एका कापड दुकानाच्या पायऱ्यावरती माऊली बसल्या होत्या. काही पोरं आली आणि तिची टिंगल करू लागली. टिंगल करता करता तिला खडे मारू लागली. मग सावकारांनी ते पाहिलं आणि सावकार आले आणि पोरांना म्हणाले, कार्ट्यांनो काय छळताय तिला? काय केलंय तिने तुमचं? कशासाठी खडे मारताय तिला? खबरदार जर तिला तुम्ही आता याच्या पुढे छळ काढलेत तर मी आहे. पोरी पळून गेली. आणि मग योगेश्वरी आईसाहेब दुकानात शिरल्या आणि म्हणाल्या, साहेब
सावकार मला कपडा द्या हो. सावकारांना आनंद झाला की हिला आतापर्यंत सांगितलं होतं की अंगावरती कपडे घाल, पण हिने नाही ऐकलं. आता हिचे डोळे उघडले. सावकाराने खूप लांब असा कपडा फाडला आणि म्हणले हे घे नेसून. तिने काय केलं माहितीये, त्याला उभा चिरला, असा उभा फाडला, बरोबर समान भाग केले आणि बरोबर उभा फाडला. एक भाग उजव्या खांद्यावरती टाकला आणि एक भाग डाव्या खांद्यावरती. बाहेर पडली. सावकाराने डोक्याला हात लावला, काय करावं या पोरीचं. बाहेर पडले. जेव्हा आई साहेबांना कोणी शिव्या द्यायचे तेव्हा त्या कपड्याला एक काठ मारायची आणि डाव्या खांद्यावरती टाकायचं. तिला कोणी चांगलं बोललं, स्तुती केली की एक काठ मारायची आणि उजव्या खांद्यावरती टाकायचं. असं करत 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 पूर्ण कपड्याने गाठी झाल्या. एका महिन्याच्या नंतर आईसाहेब दुकानात गेल्या आणि म्हणाल्या, सावकार याचं वजन करा हो. सावकार म्हणाले, हे काय आता, मला वाटलं की कपडा अंगावर गुंडाळशील पण तू त्याच्यावर गाठी मारल्यास. ती म्हणाली, मी म्हणते ना तुम्हाला वजन करा. सावकारांनी वजन केलं. कसं होईल हो, कमी जास्त होईल का. एकाला 50 गाठी झाल्या आणि एकाला 25 गाठी झाल्या. वजनात काही फरक पडणार नाही. वजनात काहीच फरक पडणार नाही, कारण कापड तेवढंच आहे, गाठी कितीही मारा. सावकार म्हणाले, समान आहे, काहीच फरक नाही. तेव्हा माऊलीने सांगितलं, सावकार निंदा स्तुती समधरी मान अपमान नाठवे अंतरी, मी तूपणाची ओझरी नाही तया, कोणी केली जरी निंदा हर्ष माणी तयाच्या शब्दात. सावकार अहो माझी कोणी निंदा केली काय, माझी कोणी स्तुती केली काय, माझी कोणी छेड काढली काय, किंवा माझं कोणी दर्शन घेतलं का, मला काहीच फरक नाही. का हो, बुद्धी अभेद झाली होती. बुद्धीमध्ये कुठलाच भेद नव्हता. आपली बुद्धी भेद बुद्धी झालेली आहे. आपला बाबा लोकांचं कार्ट, तुम्हालाही माहित आहे ना, लोकांचं कार्ट. आपला बाबा एका गावात कीर्तनाला गेलो, मग तो फार स्तुती करत होता बाबांची. आमचा बाबा असा, आमचा बाबा तसा. तेवढ्यात बाबा आले. बाबाच्या शर्टाचे बटणं खालीवरी लावलेले होते. मी म्हटले, हेच का तुमचे बाबा. म्हणाले, हो. मी म्हणलं, हे काय, याचा तोंडाचा वास पण येतो. ते म्हणाले, काही नाही हो, कधी कधी घेते लेकरू, बाबा आहे ना, कधी कधी घेते 4-8 दिवसाला. पण मी म्हटलं, अहो तुमच्या शेजाऱ्याचा मुलगा IAS झालाय, कलेक्टर झालाय असं मी ऐकलंय. झाला असेल, काय हो त्याच्यामध्ये, अर्ध वय गेले का, एका बारी झाले का, 35 वर्ष झालेत, कोणती नवल आहे, कारण ती कार्ट आहे ना. मी म्हटलं, पण झालंय ना, IAS झालाय ना, साधी गोष्ट नाही. कलेक्टर झालाय, जिल्ह्याचा अधिकारी झालाय, पण ते कार्ट, त्याचं कौतुक नाही. आणि बाबा लोळून जरी आला तरी माझा बाबा फार गुणाचा आहे. का हो, तर आमच्या बुद्धीमध्ये भेद आहे. शिवार घोर संसार सर्पश्य भेद वल्मीक शाईन. हा जगद्गुरु रेणुकाचार्य सांगतात, घोर संसार काय, एक सर्प आहे आणि तो कुठं राहतो, भेद वारुळामध्ये राहतो. भेद बुद्धीत समुत्पन्ना महासंसार सागरम. कुठं आहे संसार, आपल्या बुद्धीमध्ये. जर भेद असेल तर संसार आहे. बुद्धी जर अभेद झाली तर संसार नाही. नेदम रजत मित्युक्ते यथाशुक्ती प्रकाशते, नेदम जगदी विज्ञाते शिवतत्व प्रकाशते. सगळीकडे शिव आहे. मग आमच्या बुद्धीमध्ये जर अभेद झाली, बुद्धी समबुद्धी झाली, तर मग आम्हाला सगळे समान दिसतात आणि प्रत्येकामध्ये देव दिसतो. माणसाच्या भेदबुद्धीचं रिझन काय, चला रात्रभर संपत नाही शास्त्र. आता भेदबुद्धीचं कारण काय, काय आहे आमची भेदबुद्धी. तैसेची नर जन्मा,
कशामुळं? तर या भेदबुद्धीचं कारण काय आहे? अज्ञान आहे. समजलं? भेदबुद्धीचं कारण अज्ञान आहे. अज्ञानामुळे आम्हाला हे सगळ्या घटना घडल्या. अनुकूल प्रतिकूल, द्वेष अद्वेष, धर्म अधर्म, पाप पुण्य, हे सगळं कशामुळे आहे? तर अज्ञानामुळे आहे. म्हणून आम्ही ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. अशी उत्कट इच्छा, अशी तीव्र इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये जागृत होते. ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राला पाहून समुद्राला भरती येते, त्याचप्रमाणे भगवंताच्या भेटीसाठी, साक्षात्कारासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी आमची उत्कट अवस्था म्हणजे जिज्ञासा. शिवाय मला वाटते आता इथं सगळे बसलेले जिज्ञासूच असतील. कारण काहीतरी जिज्ञासेपोटी तुम्ही आलात ना, काहीतरी आम्हाला ऐकायला मिळेल. जिज्ञासा आहे ना तुमच्यामध्ये. जिज्ञासा नसती तर तुम्ही आले नसते. काहीतरी ऐकावं ही जिज्ञासा आहे, त्याला म्हणतात जिज्ञासू. आणि असे जिज्ञासू ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, परंतु त्याचा काहीच फायदा घेतला नाही, गुरुकडे गेले नाहीत, शास्त्र पठन केलं नाही, कधी कीर्तनामध्ये सुद्धा बसून ऐकण्याची वृत्ती नाही, तर काय उपयोग आहे? ज्ञानप्राप्ती होईल का? आणि साक्षात्कार होईल का? देव कळेल का? कळणार नाही. त्याचा सुद्धा नरजन्म गेला वाया. 3 संपले. आता राहिला चौथा राहिला ज्ञानी. ज्ञान प्राप्ती झालेली आहे, ज्ञान उत्तर अवस्था प्राप्त झाली, परंतु शास्त्रामध्ये, वेदांतामध्ये असं सांगितलेलं आहे की माणसाच्या अंतःकरणामध्ये अनेक जन्माच्या पापाचे संस्कार चिकटलेले असतात. त्याला इथेष्टाचरण म्हणतात. आणि त्या इथेष्टाचरणामुळे ज्ञानी पुरुष सुद्धा कधी कधी दुष्कर्म करतो, दुष्कृत्य करतो. त्याची सुद्धा वृत्ती दुष्कर्माकडे वळते. एके ठिकाणी दुर्योधन म्हणतोय, जानामी धर्म नचमे प्रवृत्ती, जानामी अधर्म नचमे निवृत्ती. मला कळतं धर्म काय, अधर्म काय, धर्म काय मला कळतो, परंतु मी तिकडे प्रवृत्त होत नाही. अधर्म काय आहे हेही मला कळतो, परंतु मी त्याच्यातून निवृत्त होत नाही. कधी कधी परोक्ष ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतरही दृढ ज्ञान जर झालं नाही, दृढ झालं नाही ज्ञान, तर सुद्धा माणूस खाली येतो आणि त्याचा सुद्धा नरजन्म गेला वाया. किती उंच पोहोचलेला होता, त्याचाही नरजन्म वाया जातो. आता राहिला 5वा. आता फार लक्ष करून ऐका. 5वा आहे आपल्या अभंगाचा गाभा. ज्यांनी हा अभंग लिहिला, ज्यांच्या अमृतवाणीतून हा अभंग प्रकट झाला, ते संतश्रेष्ठ महादेव प्रभू. महादेव प्रभू म्हणतात, देवा मी मुक्ती मिळालेली आहे, मला मी मुक्त झालोय. मुक्त्या किती आहेत? 4, 5 आहेत. एक सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता, ह्या 4. आणि 5वी ते निर्गुण सायुज्यता. 4 मुक्ती महादेव प्रभूंना मिळाल्या. 4 मुक्तीला महादेव प्रभू प्राप्त झाले. पण म्हणाले, देवा मला स्वर द्या. सलोक समीप स्वरूप समीप
जन्म होय पुण्य सरता, समीपता स्वरूपता सर्वपता सायुज्यता मुक्ती जरी प्रदान झाली, त्या योग्यतेला जरी आपण पोहोचलो तरीही ते पुण्य संपलं की पुन्हा जन्म घ्यावा लागतो. महादेव प्रभू म्हणतात, देवा मला हे प्राप्त झालंय, परंतु मला जर पुन्हा जन्म घ्यावा लागला तर मग माझा जन्म हा माणसाचा व्यर्थ नाही का जाणार? जाईल ना. एवढी योग्यता प्राप्त होऊनही जाईल. म्हणून म्हणतात की देवा मला स्वर्गाला मत्स्यावरी जल जरी कोपरू पाहिजे तरी प्राण जाणे तत्क्षणी, गंगेने त्यागिले ग्राम थिलरासी, शरण कोणासी जाये मग. वृक्षाने पक्षासी ठाव नाही दिला तरी व्यर्थ गेला जन्म त्याचा. महादेव प्रभू म्हणतात, देवा जर सरितेने सिंधूने गंगेने जर ग्रामथिलराचा त्याग केला तर त्या ग्रामथिलर म्हणजे आपल्या गावागावातून जाणारे ओढे नाले. मग त्या ओढ्यांना नाल्यांना जर नदीने आपल्यात सामावून नाही घेतलं तर मग त्यांनी कोणाला शरण जावं? आणि मत्स्यावर जर पाणी कोपलं, जल कोपलं, पाण्यानं जर माशांना आपल्यातून बाहेर फेकलं लाटेसोबत तरी त्यांचा प्राण नाही का जाणार? आणि देवा जर वृक्षाने पक्ष्यांना छाया नाही दिली, आश्रय नाही दिला तर मग त्या पक्षाने कुठे जावं? तर त्या झाडाचा सुद्धा जन्म व्यर्थच आहे की नाही देवा? तसंच त्याचप्रमाणे देवा सिंधू सरिते संतांची भाषा काय विद्वत्ता आहे महादेव प्रभूंची. महादेव प्रभू म्हणतात, देवा त्याचप्रमाणे जर समुद्राने सिंधूने जर सरितेची उपेक्षा केली, नदीची उपेक्षा केली तर समुद्र खूप मोठा आहे, त्याची काय थोडी असेल तिथे मोठा. आणि त्याचप्रमाणे देवा तुम्ही ब्रह्मरूप आहात आणि ह्या जीवाचा ब्रह्म जर नाही झालं, हा जीव ब्रह्म नाही झाला, हा जीव शिव नाही झाला तर तुमची काय थोडी, तुमचे श्रम व्यर्थ गेले. माझं म्हणत नाही तुमचे श्रम व्यर्थ गेले, कारण माझे जो पिंड आहे ना, शिवशक्ती रूपी उभारलेला पिंड, आरंभीला बंड काय आता काय बंड सुरू केलं? हे शरीर माझं शिव आणि शक्तीचं तुमचं आहे. म्हणून देवा तुमचे श्रम वाया जातील आणि माझा जन्म वाया जाईल. आणि तुम्ही जर या जीवाचं ब्रह्म नाही केलं ना, कसं घ्यायचं ते मला माहित आहे, कारण तुम्ही चोर आहात. आता भांडण सुरू झालं, आता देवाला शिव्या सुरू झाल्या. तुम्ही चोर आहात. आम्हासी चोरणे ठेविले निजगुज, काय देवा तुझ म्हणू आता, ठका महाठका पडली से गाठ, लुटुणी सपाट करू आता. देवा तुम्ही चोर आहात आणि हे जे हितगुज आहे तुम्ही चोरून ठेवले. आणि तुम्ही जर आम्हाला ब्रह्म नाही केलं ना तर गाठ महाठकाशी आहे. तुम्ही ठक आहात, मी महाठक आहे. आणि तुमचं जे हे ब्रह्मरूप आहे ते मी लुटून घेईन नाही दिलं तर. काय बघा, आक्रमण आहे देवावरती, अतिक्रमण आहे देवावरती. कशासाठी हो? आम्ही तर देवाला जातो, एक लोटा जल घालतो, देवा पिंट्याला पोरग झालं पाहिजे बरं, यावर्षी पोरीचं लग्न झालं पाहिजे, नवरा चांगला मिळाला पाहिजे, जावयाला नोकरी लागली पाहिजे, बरोबर आहे ना? याच्या व्यतिरिक्त आम्ही काय मागतो? आता चांगलं यावर्षी घर झालं पाहिजे, शेती चांगली पिकली पाहिजे, बस ही आम्हाला देवाला मागणं असतं. महादेव प्रभू म्हणतात या जीवाचं जर ब्रह्म नाही झालं ना देवा तर मी ते लुटून घेईल. का हो देवा, तू आतापर्यंत असंख्य मनुष्य जन्माला घातलेत, कोट्यावधी माणसं जन्माला घातले, पण त्याचं ब्रह्मरूप नाही झालं, तुमचं रूप नाही मिळालं, तुमच्या विषय तुमच्या शिवाय त्यांचा जन्म काय झालेला आहे? व्यर्थ गेलेला आहे. अभंगाचं पहिलं
देवा पामर गेले, विषयी गेले, जिज्ञासू गेले, ज्ञानी गेले आणि मुक्त होऊनही जर मला ब्रह्मरूप नाही मिळालं ना तरी माझा जन्म जाईल. इतके गेले. कशामुळे गेले? देवा तुमच्या विना गेले. तुम्हा विना देवराया का गेले? तर जीवनातला आम्ही सार आणि आसार शोधलं नाही. महिला मंडळ आता तुम्ही तयार आहात. आज दिवस आपला आहे. तुम्ही पुढे बसायला हव्या होता. तुम्ही त्याग करताय ना, दुधातून तुम्ही लोणी काढताय ना, काय करता? माऊलीला विचारा, परमर्षक माऊली सांगतात, दोहण करुणे दुग्धाचे अग्नी सांगे तापून तयाचे विरजन घालावे साचे मग तरी होय पै दही मंथने करुण नवनीत बाहेर निघून ते कडविता परिपूर्ण धृता हाता येतसे. तापवायचं, कोमट कोमट झालं की विरजण टाकायचं, मग त्याचं ताक करायचं, ताकावरती लोणी येतं, त्या लोण्याला तापवायचं आणि मग काय करायचं, ताक एका छानशा डब्यामध्ये भरून ठेवायचं, लोणी गाईला चारून टाकायचं, त्या ताकाच्या डब्यामध्ये एक चमचा ठेवायचा, रोज ते ताक प्यायचं आणि तूप. बरोबर आहे नाही? हुशार आहोत हो तुम्ही. टाळ्या वाजवा बरं यांच्यासाठी. हुशार आहे तो, हुशार आहेत बरं का तोटवाडीतल्या महिला. मग काय करायचं? तूप डब्यात भरायचं का? बरोबर आहे. तूप डब्यात भरायचं, टाकायला चारायचं, शेजाऱ्यांना द्यायचं किंवा आंबट असेल तर फेकून द्यायचं आणि तूप डब्यामध्ये भरायचं. आम्हाला दुधातलं सार कळालं, कारण तूप हे दुधातलं सार आहे आणि ताक हे आसार आहे. जीवनातलं सार आसार कळालं का महाराज? जीवनातलं सार आसार कळालं नाही? कळालं? शिवदास म्हणे आसार संसार, शिवदास म्हणे आसार संसार, शिवदास म्हणे आसार संसार, शिवदास म्हणे आसार संसार.
आव्हान स्वीकारलं आणि सार बाजूला टाकून दिलं। आम्हाला जीवनातलं असार आणि सार कळालं नाही। काही शेतकरी होते, जिल्ह्याच्या ठिकाणी मुलीच्या लग्नाचा बस्ता बांधायला गेले। बस्ता बांधायला गेल्याच्या नंतर दिवसभर बस्ता बांधला, भांडी घेतली आणि चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले। खूप भूक लागलेली होती। तिथे गेल्याच्या नंतर विचारलं, हे गोल गोल काय? त्यांनी सांगितलं, म्हणले इडली आहे। केवढ्याला आहे? सांगितलं जेवढ्याला असेल तेवढ्याला। म्हणले 40 रुपयाला आहे। बरोबर आहे का? आम्हाला माहित नाही म्हणून विचारलं। 40 रुपयाला प्लेट आहे। म्हणजे 40 रुपयाला द्या बरं म्हणली। ते खाऊन टाकले 4-5 इडल्या। काय होतंय हो ग्रामीण भागातल्या लोकांना? 5-5 चपात्या खाल्लेली, हे पला 4-5 इडल्यानं काय होते? ते खाऊन टाकलं। म्हणजे पोट नाही भरलं। आता ते लांब काय आहे? म्हणले ते डोसा आहे। ते केवढ्याला आहे? ते पण 40 रुपयाला प्लेट आहे। ते पण द्या। ते पण खाल्लं। मग दुसरं म्हणले ते त्रिकोणी काय आहे हो? म्हणले ते समोसे आहेत। अजून पोट नाही भरलं, ते पण द्या। ते 1-1 प्लेट 3-3 प्लेट खाल्ले, पैसे दिले आणि हॉटेलच्या बाहेर निघाले। वेटर हॉटेलच्या टेबलवरती गेला, जवळ गेला आणि पाहिलं त्या टेबलवरती एकही प्लेट नाही। म्हणजे प्लेट काय झाले? पळत पळत गेले, ओ काका या टेबलवरची प्लेट काय झाली? ठीक आहे म्हणजे पिशवीमध्ये भरले। बाहेरची चांगली पिशवी नेली होती, त्या पिशवीमध्ये आहेत म्हणजे सगळे ग्लास, प्लेटा, वाट्या सगळ्या पिशवीत भरल्या। म्हणजे चला आणा म्हणले इकडे, हे न्यायचं नसतं। म्हणजे तुम्हीच म्हणालात की 40 रुपयाला इडली प्लेट, इडली खाली म्हणले प्लेट पिशवीत भरला म्हणले। असं नाही म्हणलं, हे नेता येत नाही, फक्त इडली खाता येते। त्याचप्रमाणे मला सांगायचं काय तुम्हाला, तुमची 100 एकर जमीन असेल, 50 एकर असेल, 20 एकर असेल, तुमचा कोटीचा बंगला असेल, तुमची 25 लाखाची गाडी असेल, फक्त त्याचा उपभोग घेता येतो, नेता येत काहीच नाही। एक मातीचा कण सुद्धा नेता येत नाही। तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा। खाली हात आलो, खाली हात जाणार आहे। सिकंदराने हात असे मोकळे सोडायला सांगितले होते। 72 राज्य सिकंदराने जिंकले आणि तो म्हणाला की जाताना हात माझे सैल ठेवा, कळू दे या जगाला की काहीच सोबत नेता येत नाही, रिकाम्या हाताने जातो। आम्हाला सार असार कळालं नाही, परोपकार काय कळणार आहे? महादेव प्रभू म्हणतात, मग काय परोपकार तुम्हाला कळणार आहे? परोपकार कशाला म्हणतात? महर्षी वेदव्यासांनी 18 पुराणांचं सार अर्ध्या श्लोकात सांगितलेलं आहे। अष्टोदश पुराणाना सारो व्यासेन कीर्तितः परोपकार पुण्याय पापाय परपीडना। काय मिळतं परोपकारातून? पुण्य मिळतं। आणि परोपकार कशाला म्हणतात? परोपकारे मेरू वाड सुकृताचा, तैसा परपीडीचा दुरिता चल। परोपकारातून पुण्य मिळतं। पुण्य घेऊन आम्हाला काय करायचंय? पुण्याचं काय फळ आहे आम्हाला? आपल्या जीवन रथाला 2 चाके आहेत, 2, एक आहे पैशाचं आणि दुसरं आहे पुण्याचं। पैसा या चाकाला आम्ही खूप महत्त्व देतो, पण पुण्य या चाकाला आम्ही महत्त्व देत नाही। अखंड शिवनाम सप्ताह करायचे, पैसे लागतात, आम्हाला यायला जायला पैसे लागतात, प्रत्येक कामाला पैसे लागतात, म्हणून आम्ही पैसा या चाकाला महत्त्व देतो। पैशाशिवाय आपला व्यवहार चालत नाही। त्याचप्रमाणे आमचं दुसरं चाक म्हणजे पुण्य आहे। पुण्य जिथे पैसा उपयोगी पडत नाही तिथे पुण्य उपयोगी पडतो। म्हणून तरुण वर्गाने लक्षात ठेवायचं, दोघं मित्र एकाच कॉलेजमध्ये शिकतात, एकाच वर्गात शिकतात, सारखाच अभ्यास करतात, एकाला नोकरी लागते दुसऱ्याला लागत नाही। ज्याच्या पदरात पुण्य आहे त्याला नोकरी लागते आणि ज्याच्या पदरात पुण्य नाही, पैसा असूनही उपयोग नाही। शिवाय